नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर चला विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 5वी विषय बघत आहोत मराठी बालभारती आणि त्यामधला 26वा धडा आहे पाण्याची गोष्ट आणि हा तुमचा शेवटचा स्वाध्याय आहे. तर या धड्याचा हा संपूर्ण स्वाध्याय आपण बघणार आहोत. तर चला विद्यार्थ्यांनो, जराही वेळ न घालवता आपण पटकन हा स्वाध्याय संपवूया. यातला प्रश्न पहिला, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. तर यातील प्रश्न पहिला म्हणजेच प्रश्न अ, रत्नाला शाळेत यायला उशीर का होणार होता? आणि उत्तर, मंगळवारी रत्नाच्या घरी पाणी येत असल्याने तिला पाणी भरायचे होते, त्यामुळे रत्नाला शाळेत यायला उशीर होणार होता. प्रश्न आ, या संवादातील मुलांकडे कोणत्या दिवशी पाणी येते? आणि याचं उत्तर, या संवादातील मुलांकडे मंगळवार, रविवार, तर कोणाकडे सोमवारी पाणी येते. ई, कौशाच्या घरी पाणी भरण्यासाठी कोणती तयारी करतात? उत्तर, कौशाच्या घरी रविवारी पाणी येत असल्याने पाणी भरण्याची तयारी शनिवारी करावी लागते. सगळे हंडे, कळशा, तपेल्या, बादल्या, डबे नेऊन रांगेत ठेवले जातात आणि सकाळी नळाजवळ थांबावे लागते. ई प्रश्न, पाऊस कमी पडल्यामुळे काय होते? उत्तर, पाऊस कमी पडल्याने कोरडा दुष्काळ पडतो, पाण्यासाठी वणवण करावी लागते, शेतीसाठी तर नाहीच पण प्यायला सुद्धा पाणी मिळेनासे होते. अन्नधान्य, जनावरांचा चारा, वीज अशा अनेक समस्या निर्माण होतात. गावोगावी पाणी पुरवठा करावा लागतो. प्रश्न, जमिनीला पाण्याची बँक असे का म्हटले आहे? उत्तर, पावसाचे पाणी जमिनीत जिरते आणि साठून राहते. जमिनीत जिरलेले पाणी आपल्याला हव्या त्यावेळी विहिरीच्या माध्यमातून तसेच कूपनलिकेच्या माध्यमातून उपलब्ध होते. पावसाचे पाणी हे जमिनीमध्ये साठून राहते, म्हणून जमिनीला पाण्याची बँक असे म्हटले आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. दुसरा प्रश्न, दुष्काळ या विषयावर 8 ते 10 ओळी लिहा. बघा विद्यार्थ्यांनो, याचं उत्तर हे तुम्ही स्वतःहून लिहायचं आहे, पण तुमच्या जस्ट रेफरन्ससाठी मी उत्तर देत आहे. दुष्काळ, ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ असे दुष्काळाचे 2 प्रकार पडतात. एखाद्या वर्षी अगदी कमी पाऊस पडला तर तेव्हा कोरडा दुष्काळ पडतो. पाण्यासाठी वणवण करावी लागते. शेतीसाठी नाहीच पण पिण्यासाठी देखील पाणी मिळत नाही. शेतीसाठी पाणी नसतं, त्यामुळे जमीन पिकत नाही आणि अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होतो. जनावरांना चारा मिळत नाही. गावांना पाण्याच्या गाडीने म्हणजे टँकरने पाणी पुरवण्याची वेळ येते. दुसरा दुष्काळ, या उलट प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडल्याने ओला दुष्काळ पडतो, म्हणजेच पूर येतो, महापूर येतो. नद्या नाल्यांना पूर येतो. शेते, घरे, रस्ते पाण्याखाली जातात आणि नष्ट होतात. धान्याचं नुकसान होतं. अन्नधान्याची कमतरता भासते. दोन्ही प्रकारच्या दुष्काळात केवळ नुकसानच होते. प्रश्न तिसरा, निरीक्षण करा, सांगा व लिहा. याच्यामध्ये
तुमच्या घरी पाणी कसे येते? किती वेळा? पाणी भरण्याचे काम कोण करते? तर चला, याचं उत्तर हे तुम्हीच द्यायचं आहे, पण मी माझ्या परीने तो उत्तर दिला आहे. आमच्या घरात येणारे पाणी हे सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेद्वारे येते. पाणी दिवसातून एकदाच येते. सकाळी 7:30 ते 9:30 2 तास पाणी पुरवठा केला जातो. आमच्या घरी पाणी भरण्याचे काम आई, ताई आणि मी करतो. हा प्रश्न, तुम्ही आंघोळीसाठी दररोज अंदाजे किती पाणी वापरता? त्यात कशी बचत करता येईल? आणि उत्तर, मी आंघोळीला दररोज अंदाजे 18 लिटर पाणी वापरतो. आंघोळीला शॉवरचा वापर मी टाळला तर पाण्याची काही प्रमाणात बचत करता येईल. ई, घराखेरीज खालील ठिकाणी पाणी वाया जाऊ नये म्हणून काय करता येईल ते चर्चा करून लिहा. शाळा, मग शाळेमध्ये बघा, शाळेत हात धुताना पाण्याचा नळ सतत चालू ठेवू नये. जलतरण तलावातील पाण्याचे शुद्धीकरण करून त्या पाण्याचा वापर इतर कामांसाठी केला जाऊ शकतो. शेतीला पाणी देताना ठिबक सिंचन तसेच तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करू शकतो. सार्वजनिक नळ, आपल्याला हव्या तितकाच वेळ पाण्याचा नळ चालू ठेवावा, विनाकारण नळ चालू ठेवू नये. आणि हॉटेलमध्ये ग्राहकाला पाणी देताना पूर्ण ग्लास भरून न देता थोडे कमी द्यावे. ग्राहक त्याच्या गरजेनुसार अधिक पाणी घेऊ शकतो. पुढचा ई प्रश्न, पाण्यासंबंधीच्या खालील शब्दसमूहाचे अर्थ जाणून घ्या, ते वापरून वाक्य बनवा. तर इथं काय आहे बघा, पाणी जोखणे, याचा अर्थ काय येतो? एखाद्या गोष्टीचा अंदाज घेणे. याचं वाक्य काय आहे? राजू वर्गात खरे बोलतोय की खोटे याचे गुरुजींनी पाणी जोखले. पाणी पाजणे म्हणजेच पराभूत करणे. वाक्य, लांब उडीच्या स्पर्धेत सार्थकने सर्व खेळाडूंना पाणी पाजले. तिसरा आहे, डोळ्यात पाणी आणणे म्हणजेच रडू येणे. डोळ्यात पाणी आणून सखादादाने मुलीला सासरी जाण्यासाठी निरोप दिला. चौथं, पाणी पडणे म्हणजेच वाया जाणे. वाक्य काय आहे? चोरी करून पळणाऱ्या चोरांना पोलिसांनी रस्त्यातच पकडल्याने चोरांच्या मेहनतीवर पाणी पडले. पाचवं, पालथ्या घड्यावर पाणी म्हणजे तीच चूक पुन्हा पुन्हा करणे. तर याचं काय वाक्य? गुरुजींनी राजूला अभ्यास करायला सांगून सुद्धा राजू अभ्यास करत नाही. राजूचे हे वागणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी. आता पुढचा, गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा. यामध्ये पहिलं, उठतो, बसतो, हसतो, पळतो, मुलगा. यातला वेगळा आहे मुलगा, कारण इतर शब्द क्रियापदे आहेत. दुसरा, तो, तुला, मुलीला, त्याने आणि आम्ही. तर यातले वेगळा आहे मुलीला, कारण इतर सर्व सर्वनामे आहेत. तिसरा, सुंदर, फूल, टवटवी, कोमेजलेले, हिरवेगार. त्यातला वेगळा आहे फूल, कारण इतर हे शब्द जे आहेत हे फुलाविषयीचे विशेषण आहेत.
चौथा रत्नागिरी, जिल्हा, पुणे, चंद्रपूर आणि बीड. तर यातला वेगळा आहे जिल्हा, कारण इतर शब्द विशेष नाम आहेत. पाचवा पालापाचोळा, सगळे सोयरे, दिवस रात्र, दगडधोंडे. तर यातला वेगळा आहे तो आहे सगळे सोयरे, कारण बाकीचे जे सगळे शब्द आहेत हे निर्जीव आहेत. सहावा सौंदर्य, शांतता, शहाणपणा, गोड आणि श्रीमंती. तर यातला वेगळा आहे गोड, कारण गोड हे एक विशेषण आहे. सातवा नद्या, झाड, फुले, पाने आणि फळे. वेगळा शब्द काय येणार? नद्या, कारण इतर शब्द हे झाडाशी संबंधित आहेत. आठवा इमारत, वाडा, खोली, खिडकी आणि बाग. मग यातला वेगळा काय येणार? बाग, कारण इतर हे सगळे शब्द इमारतीशी संबंधित आहेत. नववा खाल्ला, खेळते, लिहिले, वाचले, पाहिले. वेगळा आहे खेळते, कारण इतर सर्व क्रियापदे भूतकाळातील आहेत. बघा खाल्ला, लिहिले, वाचले, पाहिले हे सर्व क्रियापद भूतकाळातील क्रियापदे आहेत. दहावा जाईल, येईल, बोलेल, आला आणि लिहीन. मग वेगळा कोणता येणार? आला, कारण तो जाईल, तो येईल, तो बोलेल, तो लिहीन हे सगळे क्रियापद कशी आहेत? बाकीची भविष्यकालीन आहेत. 11वा प्रसिद्ध, प्रतिबिंब, अवकळा, दुकानदार, गैरसमज. वेगळा येणार दुकानदार, कारण दुकानदार हा प्रत्यय घटित शब्द आहे आणि बाकीचे सगळे हे उपसर्ग घटित शब्द आहेत. विद्यार्थ्यांनो, इथेच आपला हा स्वाध्याय संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू.